नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आज बनवलं आहे आपण मस्त अशी खुसखुशीत बट्टी. काही भागात त्याला बाफलेसुद्धा म्हणतात. तर कसे बनवले ते बघूया. सुरुवातीला इथे मी बट्ट्याचं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार बट्ट्याचे पीठ म्हणजे काय, तर गहू घ्यायचे, 1 किलो गहू, थोडेसे त्यामध्ये मक्याचे दाणे आणि काही सोयाबीनच्या बिया दळून आणायच्या. जाडसर असे रवाळ आपल्याला दळून आणायचं, म्हणजे ते बट्ट्यांचं पीठ होतं. त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलं, थोडीशी हळद घातली, 1 चम्मच इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे, छान असा हातावर क्रश करायचा आणि तो यामध्ये घालायचा आहे. नंतर 2 चम्मच इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं ते यामध्ये घातले. याने छान अशी बट्टी आपली मस्त अशी खुसखुशीत होते. आता हे सर्व गरम असल्यामुळे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकत्र करून घेते आणि थोडंसं थंड झाल्यावर हाताने आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जे तेल आपण यामध्ये घातले ते छान असं पिठाला आपल्याला लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्याने त्याचा कलरसुद्धा चेंज होतं आणि अशी मोठी हातात तयार होते. म्हणजे परफेक्ट असं आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे आणि तेलसुद्धा छान पिठाला लागलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी हे एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून मस्त असं आपल्याला घट्ट असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ इथे थोडंसं घट्टच आपल्याला मळायचं आहे. पीठ मळून झाल्यावर एक 15 मिनिट झाकण ठेवून आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मुरतं. इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर इथे स्टीलचं पातेलं घेतले, त्यामध्ये पाणी घातले. मोठ्या आचेवर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळते तोपर्यंत आपण इथे वरण बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे कुकर घेतला, 1 वाटी इथे डाळ घेतली. डाळ आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याला काही पावडर वगैरे लागलेली असते, त्यामुळे आपल्याला ही धुवायची आहे. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं, थोडंसं तेल घातलं आणि झाकण लावून हे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ शिजते तोपर्यंत इकडे पीठही आपलं छान मुरलेलं आहे. आता आपण बाफले बनवायला घेऊया. इथे मी पिठाचा एक गोळा घेतला, छान असा हातावर त्याला मळून घ्यायचं आहे, मऊसूत करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती ही आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची इथे चपाती लाटायची आहे. जर तुमची चपातीला पोळपाटला चिपकत असेल तर थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ही चपाती इथे लाटायची आहे. इथे संपूर्ण चपाती लाटून झालेली आहे. आता आपण याला तूप किंवा मग तेलही लावलं तरी चालेल. तर इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे. तूप छान असं चपातीला संपूर्ण लावून घेतलेलं आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला असं दोघी साईडने घडी करायची आणि एक साईडची घडी दुसऱ्या घडीवर टाकून असं आपल्याला त्याचं चौकोनी आकाराची संपूर्ण घडी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चपातीची घडी बनवायची आहे. आता जो कोपऱ्यावरचा जो भाग आहे तो आपल्याला एकत्र करायचा आहे. एकत्र करून पूर्ण असा तो बंद करून घ्यायचा आणि बंद करून त्याची अशी घडी करत आपल्या साईडला आणायची. परत ह्या बाजूने सुद्धा तो भाग आपल्याला पूर्ण असा एकत्र करून पॅक करायचा आणि तो सुद्धा घडी आपल्याला त्या दुसऱ्या घडीसोबत न्यायची. त्यानंतर असं त्याला गोल आकार देऊन आपल्याला गोल असा गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे, म्हणजे याने असे छान असे त्याला आतून लेअर्स पडतात आणि बाफलेसुद्धा आपले मस्त असे खुसखुशीत होतात. तर इथे तुम्हाला मी एक गोळा बनवून दाखवलेला आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीचा सुद्धा इथे दाखवणार आहे. तर इथे मी एक गोळा घेतलेला, छान त्याला हातावर पारी बनवून घेतली आणि थोडंसं पीठ लावून याचीसुद्धा मी अशी जाडसर चपाती लाटून घेतली. आता इथे चपाती लाटत असताना आपल्याला गोल आकारात लाटायची नाही, अशी लांबट इथे मी चपाती लाटून घेतलेली. त्याला छान असं तूप ग्रीस केलं, संपूर्ण इथे आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. नंतर दोघी साईडने त्याला अशी छोटी छोटी घडी बनवायची आहे आणि परत त्याला असं तूप लावून आपल्याकडे त्याची घडी आणायची आहे. तर अशा प्रकारे मी चौकोनी आकारात सुद्धा इथे बाफला बनवून घेतलेला आहे. इथे मी 2 पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीत तुम्ही संपूर्ण बाफल्यांचे गोळे बनवू शकतात. ते बाफल्यांचे गोळे बनवून झालेले आहे. साईडला मी चाळणी घेतली, तिला छान असं तेल ग्रीस केलं. पाणीसुद्धा आपलं छान उकडलेलं आहे. आता ह्या चाळणीवर आपल्याला हे बाफल्यांचे गोळे ठेवायचे आहे आणि 20 ते 25 मिनिट हे आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे आहे. तर झाकण ठेवून एक 25 ते 20 मिनिट हे मी वाफवून घेते आहे. बाफले वाफताय तोपर्यंत इथे डाळ ही आपली छान शिजलेली आहे. आता आपण वरण बनवून घेऊया. तर इथे मी पातेलं गरम केलेलं, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं. आता यामध्ये तेल हलकंसं गरम असताना आपल्याला हळद घालायची आणि हळद छान झाल्यानंतर जे वरण आपण शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. आमच्याकडे ह्याच पद्धतीत वरण बनवतात. काही भागांमध्ये बाफल्यांसोबत फोडणीचं वरणसुद्धा खातात, पण आमच्या साईडला असं साधंच वरण बाफल्यासोबत खाल्लं जातं.
अशाच प्रकारे आमच्याकडे डाळ ही बनवली जाते। काही वेळा डाळ ही जेव्हा आपण डाळ शिजवतो त्यामध्येच हळद, मीठ, तेल टाकून शिजवली जाते आणि नंतर गरम पाणी टाकून डाळ बनवली जाते किंवा मग असं हळदची फोडणी देऊन सुद्धा इथे डाळ बनवली जाते। तर इथे आपली डाळ बनवून झालेली आहे। बापली सुद्धा छान वाफलेले आहेत। तर आपण टूथपिकच्या सहाय्याने चेक करूया। क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट इथे बापले आपले वाफवलेले आहेत। काही ठिकाणी हे बापले शिजून सुद्धा घेतले जातात, पण मी असे हे वाफवूनच घेतले। बापले वाफवून झाल्यानंतर त्याला छान असं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर त्याला आपण असं कट करून घेऊया। जो गोल आपण गोळा बनवून घेतला त्याचे असे 4 कट करायचे, 4 भागात त्याला कट करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे सगळे त्याला लेयर्स आलेले आहेत। अशाच प्रकारे जो दुसऱ्या पद्धतीचा आपला बापला बनवून घेतलेला आहे तो सुद्धा आपण इथे कट करूया। त्याला सुद्धा किती छान असे लेयर्स आलेले आहेत। आता आपण हे सगळे बापले तळून घेऊया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलं। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला असे हे बापले सोडायचे आहे। मध्यम आचेवर छान असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे अलटून पलटून आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे। याच पद्धतीत मी तुम्हाला दुसरी बॅच सुद्धा तळून दाखवते। जे दुसऱ्या पद्धतीचे आपण बनवलेले आहेत चौकोनी आकारात ते सुद्धा मी इथे तळून घेते। ते सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहे। तर इथे संपूर्ण बापले मी तळून घेतलेले आहे। डाळही छान झालेली आहे। तुमच्याकडे जर बट्टीचे पीठ नसेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेऊन सुद्धा अशा प्रकारे बाफले बनवू शकतात। तर इथे मस्त असे खुसखुशीत बाफले इथे तयार झालेले आहेत। तुम्हाला मी दाखवते किती छान त्याला लेयर्स आलेले आहेत, किती मस्त असे खुसखुशीत झालेले आहे। अगदी हातावर थोडंसं दाब देऊन जरी चुरून बघितलं तर सहज ते चुरल्या जातात। तर मस्त असे खुसखुशीत आपले बाफले इथे तयार झालेले आहेत। खानदेशी भागात याच पद्धतीचे बाफले केले जातात। तर याला खायचं कसं, तर छान असे बाफले चुरून घ्यायचे, त्यावर छान असं वरण घालायचं, मस्त असं साजूक तूप घ्यायचं आणि छान असं चुरून खायचं। तुम्हाला ही खुसखुशीत बाफल्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।